सीजीपीए, ओजीपीए किंवा लेटर ग्रेड ही याचं पर्सेंटेज मध्ये कसं रूपांतर करायचं. मित्रांनो, याचं प्रत्येकाचा फॉर्म्युला, प्रत्येक विद्यापीठाचा फॉर्म्युला जरी वेगवेगळा असला तरी आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक कॉमन फॉर्म्युला देणार आहात जेणेकरून तुमचा हा प्रश्न सुटणार आहे. त्याच्यासोबतच 10वी-12वी जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, गुणपत्रक आहे, याच्यावरती ऑलरेडी पर्सेंटेज आहे, त्यामुळे इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त पदवी, पदव्युत्तर पदवी, बीएड, डीएड, एमएड, एमपीएड, बीपीएड याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येईल. हा सिंपल पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे, तो जरी वापरला तरी सुद्धा कोणतंही तुमचं नुकसान होणार नाही. या संदर्भात नुकताच मंत्रालयातून आपण पाठपुरावा केलेला आहे. ज्या पोर्टल भरती संदर्भातल्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा 3 पेजेसच्या सूचनामध्ये 7व्या नंबरचा हा पॉइंट आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीने असं सांगितलं आहे की प्रत्येक विद्यापीठाने गुणरूपांतराचे सूत्र विचारात घेऊन तिथलं पर्सेंटेज टाकायचं आहे. फॉर्म्युला आपण पाहतोय मुंबई विद्यापीठाचा फॉर्म्युला आहे. 4-7 ग्रेडिंग सिस्टम आहे. सीबीजीएस तिथे जर असेल तर हा फॉर्म्युला 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टमला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. दॅट फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पर्सेंटेज इज इक्वल टू 7.25 मल्टिप्लाय बाय सीजीपीआय प्लस 7 पॉईंट ही तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता जर 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम असेल तर. आणि जर 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेली आहे बघा. पर्सेंटेज इज इक्वल टू 7.1 मल्टिप्लाय बाय सीजीपीए प्लस 11 पॉइंट हा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. दोन्हीतला कोणता फॉर्म्युला वापरा किंवा त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं मित्रांनो टेन्शन कशाला घेताय. सिंपल पर्सेंटेजचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. ऑब्टेन मास डिवायडेड बाय इज इक्वल टू मास म्हणजे टोटल मास आणि इंटू 100 असा कोण पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरा. तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही, तुम्ही भरतीतून बाद होणार नाहीत. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आणि प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा फॉर्म्युला असू शकतो, तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. हा फक्त तुमच्या सॅम्पलसाठी या व्हिडिओमध्ये देत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. जरी तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं असेल आणि तुमचं पर्सेंटेज या फॉर्म्युलानुसार नसेल, तुम्ही स्वतःच्या फॉर्म्युलानुसार तुमच्या विद्यापीठाच्या वेगळ्या फॉर्म्युलानुसार जर केलं असेल तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. कारण अल्टिमेटली जेव्हा तुम्ही डीव्हीला जाणार आहात तेव्हा तुमच्याकडे ओरिजिनल मार्कशीट असणार आहे. त्यामुळे तिथे पर्सेंटेज कमी टाकली कमी होतात. कारण बऱ्यापैकी अशाही आपल्याकडे क्वेरीज येत आहेत ईमेलच्या माध्यमातून की युनिव्हर्सिटीच्या फॉर्म्युलाने वेगळी पर्सेंटेज येते आणि सीजीपीएच्या वेगळ्या फॉर्म्युलाने वेगळी पर्सेंटेज येते. तर पर्सेंटेज किती येते ते मॅटर नाहीये. जर तुम्ही एलिजिबल आहात, जर तुम्हाला 50% अबोव्ह आहेत, काही डिग्रीमध्ये 45% अबोव्ह आहेत, तर तुम्ही काळजी करू नका की